सध्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामध्ये मराडेपाडा या ठिकाणी छत्रपतींचं मंदिर या ठिकाणी निर्माण होत आहे आणि आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहोत। महाराष्ट्राची अस्मिता जपणार हे एकमेव आणि आपल्या राजाचं मंदिर या ठिकाणी स्थापन होत आहे आणि त्यासाठी ज्यांची संकल्पना या ठिकाणी ती व्यक्ती आपल्यासोबत आहेत। आपण राजूभाऊशी चर्चा करणार। भाऊ, काय सांगाल, कशा प्रकारची संकल्पना आपल्या मनात आली आणि काय तुमचा उद्देश होता यामागचा? छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आम्ही बनवलं। खरं म्हणजे महाराजांमुळे आपली हिंदू धर्माची मंदिरं वाचली गेली। ज्यावेळेस आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही ज्यावेळेस आपल्या संपूर्ण हिंदुस्थानावर आक्रमण करत होती, अशा काळामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या संपूर्ण हिंदुस्थानासाठी उभे राहिले आणि त्यांनी हे आपलं राज्य तसेच आपल्या देशामध्ये हिंदुत्व त्यांनी म्हणजे खरोखर त्यांनी हिंदुत्वासाठी आपलं बलिदान दिले। आपल्या मावल्यांनी त्यांनीसुद्धा कितीतरी आपल्या जीवाचे बलिदान दिले आणि तेव्हा आपला हा हिंदुस्थान आपला खरं म्हणजे आझाद झाला। आणि अशा वेळेस अशा राजांमुळं आपल्या मंदिरांचं जे संरक्षण झालं, त्या राजांचं कोणीतरी मंदिर व्हावं अशी आमची इच्छा होती आणि त्या संकल्पनेतनं आम्ही हे मंदिर उभारलेलं आहे। या मंदिराच्या माध्यमातून अनेक आम्ही समाज उपयोगी कार्यक्रम करणार आहोत। भविष्यामध्ये अनेक आमच्या उपाययोजना आहेत, त्या आम्ही हे मंदिर झाल्यानंतर आम्ही त्या चालू करणार आहोत। सध्या तरी आमचं एकच ध्येय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मंदिरामध्ये विराजमान करून त्यांना रोज त्यांची पूजा अर्चा करून त्यांच्यासमोर आपण नतमस्तक होऊन आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण व्हावी, यासाठी आम्ही हे मंदिराचं शिवकार्य हाती घेतलं आणि ते आज पूर्णत्वास आलेलं आहे। नक्कीच किती टक्के काम झालेले आहे आणि याच्या बाबतीत कोणी कोणी आपल्याला सहकार्य केलं? काय मंदिराचं काम बघितलं तर संपूर्ण झालेलं आहे, फक्त आता रंगरोटीचं काम बाकी आहे। येत्या 4-5 दिवसात ते जास्तीत जास्त 10 दिवसामध्ये हे काम पूर्णपणे होऊन जाईल। या मंदिरासाठी अनेक महाराष्ट्रामधून तसेच आमच्या या भिवंडी तालुक्यातून, ठाणे जिल्ह्यातून अनेक दानशूर व्यक्तिमत्व आहेत। त्यांनी ह्या मंदिरासाठी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे। या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे मंदिर आज इथे निर्माण झालेलं आहे। मी त्या सर्व देणगीदारांचे व दात्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की असंच आपलं सहकार्य असेल तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपल्याला अनेक अशा प्रकारचे छत्रपती शिवरायांची किंवा अजून आपले थोर साधू संतांची, महंतांची जे मंदिरं आहेत ते आपल्याला बघायला मिळतील। नक्कीच या ठिकाणी राजूभाऊंनी सांगितले की ह्या मंदिराच्या उभारणीसाठी अनेक दात्यांनी या ठिकाणी आम्हाला सडल हाताने मदत केलेली आहे आणि हे आपल्या राज्याचं नव्हे तर आपली अस्मितेचं हे मंदिर आहे। आपली भावना, आपल्या ज्या मराठ्यांच्या वीराची ही कहाणी ज्यांनी रचली आणि त्या राजांचं मंदिर या ठिकाणी आपण उभारलेलं आहे आणि ह्या मंदिरासाठी ज्यांनी या ठिकाणी मदत केली त्यांचे आभार देखील मानलेले। उमेश जाधव, झी मीडिया, भिवंडी।